नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त या ट्विस्टमध्ये आज आपण पाहणार आहोत की कमळी राजन यांनी तर प्लॅन केलेला असतो, जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो आणि प्लॅन त्यांचा वर्कही होत असतो. त्यामुळे कामिनी, रागिनी, अनिका अगदी घाबरलेले असतात आणि कामिनी, रागिनी, अनिका यांना कळालेलं असतं की आपल्या हातात काहीच राहिलं नाही किंवा आपल्या हातातून सत्ता गेलीये. सगळं काही या कमळी टमळीचं झाले आणि राजनने सुद्धा मुलगी म्हणून किंवा मोठी मुलगी म्हणून या कमळीला स्वीकारले. त्यामुळे या तिघी आता घाबरलेल्या असतात आणि काय करू आणि काय नाही अशी अवस्था असते. त्या तिघींचं एकच टार्गेट असतं, फक्त आणि फक्त कमळीला संपवायचं आणि जी काही प्रॉपर्टी आहे ती फक्त अनिकाच्या नावावर झाली पाहिजे. यासाठी कामिनी, रागिनी, अनिका तिघी सुद्धा रात्रंदिवस झटत असतात. कमळीचा काटा काढायचा आणि सगळी प्रॉपर्टी जी काही आहे ती फक्त माझ्या अनिका बेबीला मिळवावी, यासाठीच त्या रात्रंदिवस प्रयत्न, कटकार असताना सगळं काही करत असतात. इकडे आता सरूला कळालेलं असतं अन्नपूर्णा आजीची मोठी नात जी काय आहे ती खोटं बोलून अन्नपूर्णा आजीच्या घरात गेलीये. ती अन्नपूर्णा आजीची नात नाहीच आहे हे सरूला माहिती असतं, कारण नात आहे ती माझी कमळी आणि माझी कमळी त्यांच्या घरी नाहीये, कमळी तर तिकडे आहे. मग अन्नपूर्णा आजीच्या घरात जी कोणी नात म्हणून गेलीये तिचा पत्ता कट करायचा, ती खोटी आहे हे सगळ्यांना सांगायचं आणि तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढायचं. यासाठी हिंमत केलेली असते सरूने. ती आता गुपचूप अन्नपूर्णा आजीच्या घरी गेलेली असते आणि हाताला धरून जी अन्नपूर्णा आजीची मोठी नात बनून जी मुलगी आलीये तिला बाहेर काढणार असते. यासाठी सरूने अगदी जीवाचं रान केलेलं असतं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अन्नपूर्णा आजीच्या घरात मागच्या दाराने एंट्री घेते. जेव्हा ती अन्नपूर्णा आजीच्या घरात एंट्री घेते तेव्हा तिने विचार केलेला असतो की जी कुणी अन्नपूर्णा आजीची नात आलीये फसवून तिला घराच्या बाहेर काढायचं तेव्हाच काय माघारी यायचं, कारण माझ्या राजनला किंवा माझ्या सासूबाईंना फसवलेलं मला खपणार नाहीये. कामिनी, रागिनी आधीच सगळं काही करताय, अजून त्यामध्ये या खोट्या नातीची भर नको, म्हणून अगदी आपली गौरी हिंमत करून आलेली असते आणि त्या नातीला हाताला धरून बाहेर काढणार असते. मित्रांनो, बघू आता गौरी यशस्वी होणार का? अन्नपूर्णा आजीची जी कोणी नात आली आहे तिला हाताला धरून ती बाहेर काढणार का? कामिनी, रागिनी यांना सुद्धा अक्कल शिकवणार का? आणि हो, सगळ्यात महत्वाचं, अन्नपूर्णा आजी बरोबर ती बोलणार का, का तिची आणि अन्नपूर्णा आजीची भेट होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर बघायची असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. जबरदस्त असा ट्विस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. शेवट खरंच धमाका आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आता बघूया आपण. जेव्हा कामिनी, रागिनी, अनिका तिघी जणी विचार करत असतात की ह्या राजनने जी कोणी मुलगी आणली आहे त्याची मुलगी म्हणून किंवा गौरीची मुलगी म्हणून ती खरंच त्याचीच मुलगी आहे का, यासाठी बिचाऱ्यांनी खूप सारे प्रयत्न केलेले असतात. पुरावा गोळा केलेला असतो, खोटे नाटे आरोप लावलेले असतात, भांडणं केलेली असतात, कटकारस्थान केलेलं असतं की कंटाळून टॉर्चर करून तरी ही कमळी हे घर सोडून निघून जाईल. कामिनीचा डाव फसलेला असतो. कमळी कुणालाही घाबरत नाही, त्याच घरात अगदी हक्काने राहत असते. आता मात्र जसं कमळीने आणि राजनने नाटक केलेलं असतं की मायलेकाचं किंवा बापलेकाचं हीच माझी पोरगी किंवा हाच माझा बाप आहे असं कमळीने सांगितलेलं असतं आणि तसं नाटक जबरदस्त असं केलेलं असतं आपल्या अन्नपूर्णा आजीने. जे काही तिला पॅनिक अटॅक वगैरे येत असतात, जी काही आजारी पडलेली असते, ते सगळं काही नाटक केलेलं असतं नयनताराच्या मदतीने. अन्नपूर्णा आजी अगदी ठणठणीत असते, पण या लोकांचं सत्य जाणून घेण्यासाठी, कामिनी, रागिनीला अद्दल घडवण्यासाठी तिने हे आजारी पडल्याचं नाटक केलेलं असतं. आणि या नाटकामध्ये कामिनी, रागिनी कशा सगळ्यांच्या समोर येतात, खरा चेहरा कसा अन्नपूर्णा आजी दाखवते आणि त्यांना काय शिक्षा देते हे तर बघूच आपण. मात्र गौरी आलेली असते अन्नपूर्णा आजीच्या घरात अगदी हिंमत करून आलेली असते का, तर माझ्या कमळीची जागा कोणी घेतली हे बघण्यासाठी. कमळीची जागा कोणी घेतली, तिची आजी, तिचे वडील, तिचं घर, तिची मोठी नात, हे तिचं पद कुणी घेतलंय खोटं हे बघायला किंवा त्या व्यक्तीला अद्दल घडवायला आपली जी गौरी असते ती हिंमत करते आणि अन्नपूर्णा आजीच्या घरात येते. कारण तिने ऋषीला विचारलेलं असतं की अन्नपूर्णा आजीची नात दिसते तरी कशी, कोण आहे, कुठून आली आहे, काय, सगळी काही माहिती मिळवलेली असते आणि म्हणूनच ती अगदी रागारागाने आलेली असते की तिला हाताला धरायचं आणि बाहेर काढायचं. जेव्हा काही ती मागच्या दाराने आतमध्ये येते आणि बघते तर काय समोर दिसते ती तिला कमळी. म्हणजे आता कमळीच माझी मुलगी आणि कमळीच अन्नपूर्णा आजीची नात आणि राजनची मुलगी हे तर सगळं खरंच असतं. म्हणजे तिला असं वाटतं की मी जी कल्पना केली होती कोणीतरी खोटी चालली आहे हे चुकीचं होतं आणि जी खरी नाते किंवा इस्टेटीची खरी वारसदार आहे तीच आता अन्नपूर्णा आजीच्या घरी आली आहे, तिची जागा तिने घेतली आहे हे सरूला तिथे आल्यावर कळतं आणि सरूला एक आनंदच मिळतो
की चला एवढं तरी ठीक आहे की कमळी निदान योग्य जागेवर आलीये. पण तिचं दुसरं मन किंवा आईचं मन सांगतं की ती जिथे आलीये किंवा जिथे राहतीये कमळी ती जागा खूप घाणेरडी आहे. कामिनी रागिनी तिला जिवंत ठेवणार नाही आणि त्या तिला मारण्याचा किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. त्यामुळे अगदी मन घट्ट केलेलं असतं आणि आता गौरी म्हटलेली असते काही करायचं आणि या माझ्या कमळीला इथून घेऊन जायचं. यांची इस्टेट प्रॉपर्टी घरदार आजोबा आजी वडील सगळे काही नाते इथेच ठेवायच्या. सगळ्या सुखसुविधा म्हणजे सगळ्या वस्तू पैसा सगळं इथं सोडून आपण दोघे आहे तसं आपल्या गावाला परत निघून जायचं. आपल्याला हे काहीच नकोय, फक्त आपला जीव आपल्याला प्यारा आहे. म्हणून गौरी म्हणते की मी आता आतमध्ये जाते आणि कमळीला सगळं खरं सांगून कमळीला इथून कायमची घेऊन जाते. या उद्देशाने ही गौरी मागच्या दाराने आलेली असते आणि ती डायरेक्ट अन्नपूर्णा आजीच्या रूम मध्ये एंट्री घेते. तिला माहितीच नव्हतं की ही रूम अन्नपूर्णा आजीची आहे. ती डायरेक्ट आलेली असते आणि अन्नपूर्णा आजी बघते तर काय, गौरी तू. अन्नपूर्णा आजीला शॉक बसतो आणि आनंदही झालेला असतो की इकडं शोधलं तिला, इतकं शोधलं आणि शेवटी ती इथे मिळाली. आता गौरी ये इथे आणि घाबरू नको आणि आता इथून कुठे हलायचं नाहीये असं सुद्धा अन्नपूर्णा आजीने तिला सांगितलेलं असतं. अन्नपूर्णा आजी म्हणते बघ माझं दुखत वगैरे नाही, नयनताराच्या मदतीने मी सगळं काही नाटक केलं होतं कामिनी आणि रागिनीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी. तेव्हा आपली गौरी म्हणते हे बघा सासूबाई, जी कमळी आहे ती माझी आणि राजनचीच मुलगी आहे. पण राजनने जी चिठ्ठी दाखवली दवाखान्यात मी लिहिली होती राजनला, त्यामध्ये मी उल्लेखच केला नव्हता की कमळी माझी मुलगी आहे किंवा आपली मुलगी आहे. कमळीच्या नावाचा मी उल्लेख केला नाही. मग जेव्हा ऋषीने मला सांगितलं की त्या चिठ्ठीमध्ये कमळीचा उल्लेख होता म्हणूनच राजन काकाने कमळीला त्यांची मुलगी म्हणून घरी आणलंय, तेव्हा मात्र मला धक्का बसला आणि हे खोटं नाटे प्रकार काय चाललेत हे बघण्यासाठी मी इथे आली. राजन असं खोटं का वागले असं अन्नपूर्णा आजीला आपली गौरी विचारते. तेव्हा अन्नपूर्णा आजी हसते आणि म्हणते हे बघ आधी शांत हो आणि मी तुला सगळं काही सांगणार आहे, शांतपणे ऐक तू. कमळीने आणि राजनने प्लॅन केलाय की ती माझी नात किंवा राजनची मुलगी आहे. या इस्टेटीवर अधिकार गाजवण्यासाठी कमळीला इथे आणलंय. तिने जर असं केलं नसतं तर रागिनीने कामिनीने ती इस्टेट मिळवली असती आणि परस्पर त्याची विल्हेवाट लावली असती. त्यांच्या हातात जर सत्ता गेली तर आमची काय अवस्था होणार हे तर तुला दिसतच आहे. त्यामुळे गौरीने आणि राजनने हे खोटं नाटक केलं. तू जी चिठ्ठी लिहिली होती त्यात असं काहीच नव्हतं. त्यांनी फक्त नाटक केलं आणि कामिनीला आणि रागिनीला भटकवलं. त्यावेळेला वेळ मारून नेली आणि प्रॉपर्टी नावावर करायची हा विषय जागेवर थांबला. एकदा का अनेकाच्या नावावर त्या दिवशी प्रॉपर्टी झाली असती तर आज आम्ही रस्त्यावर असतो. हे कळतंय का गौरी तुला? कारण कामिनी आणि रागिनी काय आहे हे चांगलंच ओळखते. कामिनी म्हणते होय सासूबाई मला माहिती आहे ते दोघी काय करू शकता. आता कामिनीने काय काय केलं ह्या गौरीच्या बरोबर सगळं काही आता अन्नपूर्णा आजीला एकदाच ह्या गौरीने सांगून टाकलेलं असतं. कामिनीला घाबरूनच माझ्या पोरीला घेऊन मी गावाला पळून गेले आणि इतकी वर्ष हिच्या भीतीनेच मी तुमच्यापासून लांब राहिले. अन्नपूर्णा आजीला इतकं वाईट वाटतं आणि अन्नपूर्णा आजी रडायला लागलेली असते. गौरी तू किती किती काय सहन केलंस ग, पण माझा राजन मात्र तुला आणि तुझ्या पोरीला त्या दिवसापासून आत्तापर्यंत वेड्यासारखा शोधतोय. माझी गौरी आणि माझी मुलगी मी शोधणार म्हणजे शोधणारच. आणि मी सुद्धा माझ्या मोठ्या नातीला मोठ्या सुनेला भेटण्यासाठी अगदी तरसले होते. बरं झालं गौरी तू आली, ही देवी आईचीच काहीतरी कृपा. अन्नपूर्णा आजीला कमालीचा आनंद झालेला असतो. बाहेर मात्र कमळी म्हणत असते की जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी माझी आहे, कुणाचाच काही अधिकार नाहीये. तेव्हा कामिनी आणि रागिनी म्हणत असतात हे शक्यच नाहीये, माझ्या अनेकाची सुद्धा प्रॉपर्टी आहे आणि ही म्हातारी ना अन्नपूर्णा ती म्हणाली होती की अर्धी अर्धी वाटून देणार, मोठ्या नातीला अर्धी लहान्या नातीला अर्धी, त्यामुळे माझ्या अनेकाची प्रॉपर्टी तिच्या नावावर कर असं कामिनी आणि रागिनी म्हणत असतात कमळीला. कमळी नाही असं म्हणते आणि सगळी माझी आहे, मी कुणाला काही देत नसते. म्हणून कामिनी अगदी तिला मारायला धावलेली असते आणि कमळीच्या डोक्यात मारणार तेवढ्यात काय अन्नपूर्णा आजी येते आणि तिचा हात पकडते. कामिनी जागेवरच ही नाटकं थांबवायच्या, तुझी नाटकं पुष्कळ झाली आहेत आता, तुझे वागती ना ते जागेवर थांबव नाही तर मी पोलिसांना बोलवेन. आता मात्र कामिनीला धक्का बसलेला असतो, रागिनीला धक्का बसलेला असतो की ही म्हातारी पडून राहते आणि अचानक कुठून ताकद आली की तिने डायरेक्ट माझा हात पकडला आणि मला धमकी देते म्हातारी. आता मात्र सगळे चिडेचिप झालेले असतात आणि एकमेकांकडे बघतात की हे बघतोय तरी काय आपण, चाललंय तरी काय आपल्या समोर. त्यांना काही सुचत नसतं, अगदी गुपचूप झालेले असतात सगळे. अन्नपूर्णा आजीला ठणठणीत बघून त्यांचा मेंदू आहे तसाच असतो, चालतात बोलतात अगदी नॉर्मल असतात त्या. त्यांनी सगळं काही नाटक केलेलं असतं हे कामिनीला धडा शिकवण्यासाठी आणि ते नाटक अगदी यशस्वी झालेलं असतं. जागेवर रंगे हात त्यांनी कमळीला मारताना पकडलेलं असतं कामिनीला. कामिनी ततमम करायला लागते आणि अन्नपूर्णा आजीला बघून तर पायाखालची जमीन तर सरकलेली असते. तेव्हा अन्नपूर्णा आजी सगळं काही सांगते.
गौरी बाहेर ये, तुझ्यासमोरच सगळं काही सांगते. कामिनी आणि रागिनी हसायला लागलेले असतात. नोकरांना बोलवतात, आवाज देतात, निंगे अनिका पटकन बाहेर या. अगं या म्हातारीच्या डोक्यावर परिणाम झालाय बघ की, गौरी गौरी करतीये. हिला गौरी दिसती का गौरीचं भूत आलं इथे. तेवढ्यात काय गौरी येते आणि अन्नपूर्णा आजीच्या जवळ येऊन उभी राहते. कमळी आता आश्चर्यचकित होते की आई इथे. राजन तर बघतच राहिलेलं असतं आपल्या गौरीला. अन्नपूर्णा आजी म्हणते, हो कमळी, मी सगळं काही सांगतीये. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते, ही गौरी माझी मोठी सून आणि राजनची मोठी बायको आणि कमळीची सख्खी आई. कमळी माझी सख्खी नात आहे आणि राजनची सख्खी मुलगी आहे. आता अन्नपूर्णा आजीने अगदी ठणकावून सांगितलेलं असतं की हीच माझी खरी वारसदार आहे आणि माझ्या राजनची मुलगी आणि माझी मोठी सून ही गौरी आहे. आता जेव्हा गौरीला रागिनी आणि कामिनी बघतात तेव्हा धक्काच बसलेला असतो की हे बघतोय तर काय, ही म्हातारी एक तर वेडी नाहीये किंवा आजारीही पडलेली नाहीये. ती नाटक करत होती आणि तिच्या सुनेला सुद्धा तिच्याच रूममध्ये लपवून ठेवलं हे त्यांना पचतच नसतं. म्हणजे म्हातारी हे सगळं काही नाटक करत होती, त्यांच्या आता लक्षात आलेलं असतं. आता मात्र अन्नपूर्णा आजी म्हणते, कुणाचं काहीही चालणार नाही. या घरात माझी मोठी सून म्हणून गौरी राहणार, राजनची बायको म्हणून अगदी हक्काने आणि कमळीला सुद्धा मोठ्या नातीचा अधिकार मिळणार. सगळं काही जागेवर राहणार आहे तसंच. आणि हो कामिनी, राहिला प्रश्न प्रॉपर्टी वाटायचा, तर एक तुकडा सुद्धा कुणाला काही मिळणार नाहीये, कारण सगळी प्रॉपर्टी, सगळे अधिकार माझ्याच ताब्यात राहणार. मी ते कुणाला काहीही देणार नाही. तुम्ही फक्त राहायचं आणि इथे खायचं, बाकी तुमच्या हातात काहीच मिळणार नाही. अन्नपूर्णा आजीने योग्य वेळेला नीट झाल्या असं दाखवलेलं असतं आणि सगळ्यांना झटकाच दिलेला असतो. असा काय झटका दिलेला असतो की सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हदरते की ही अन्नपूर्णा आजी काय करू शकते हे दाखवून दिलेलं असतं. किंवा कटकारस्थान फक्त कामिनी करू शकत नाही, बाकीच्या लोकांनाही जमतं, ते फक्त चांगुलपणाने करू शकतात. हे मात्र अन्नपूर्णा आजीने नवीन उदाहरण सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. अन्नपूर्णा आजीने न्याय दिलेला असतो. राजनला त्याची बायको दिलेली असते, त्याची मुलगी दिलेली असते, स्वतःला मोठी सून आणि मोठी नातही मिळालेली असते. थोडक्यात अन्नपूर्णा आजीचं देवीने घराणं ऐकलेलं असतं आणि तिचं कुटुंब आता पूर्ण झालेलं असतं. जो काही आनंद असतो तो सगळा काही आपल्या अन्नपूर्णा आजीला मिळालेला असतो. राजन तर इतका आनंदी असतो की त्याच्या आनंदाचा काही ठिकाणाच राहिलेला नसतो. खूप खूप आनंदी असतो हा राजन आपल्या मुलीला आणि बायकोला भेटून. मित्रांनो, बघू आता राजनचा आनंद किती काळ टिकणार, किंवा कामिनी आणि रागिनी परत काही कटकारस्थान करणार का, सरूच्या आणि कमळीच्या जीवाला काही धोका देणार का, हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार पुढचा भाग. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.